हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 35. जाला देवची भक्तू, ठावोची जाला पंथू, होऊनी ठेला एकांतू, विश्वची हे. अर्थात देवच भक्त झाला, रस्ताच पोहोचायचे ठिकाण झाले, सर्व विश्व एकांत होऊन गेले. रस्ताच पोहोचायचे ठिकाण झाले. माऊली सांगतात की एखाद्या ठिकाणी रस्त्याने प्रवास करत जात असतो आणि अशा वेळी तो रस्ताच त्याचे पोहोचायचे ठिकाण होऊन जाते. अर्थातच त्याचा प्रवास थांबतो, कारण जेथे जायचे तेच समोर येते. मग आता आणखी प्रवास कशाकरता करायचा? उदाहरणार्थ, आपण बाळूच्या घरी जात असतो आणि काही अवधीत अर्ध्या रस्त्यात समोरून बाळू येतो आणि आपल्याला भेटतो. अर्थातच आता उरलेला रस्ता चालायचे आपल्याला प्रयोजन राहत नाही, कारण रस्ताच बाळूचे घर झाला, बाळू रस्त्यातच भेटला. आता जे काही बाळूच्या घरी बाळूजवळ बोलायचे होते ते आता आपण रस्त्यातच बोलतो. देवच भक्त झाला. वरील उदाहरणाचा संदर्भ देत माऊली पुढे सांगतात की देवच भक्त झाला. कैवल्य प्राप्त झालेला प्रायः सतत ध्यान समाधीमध्ये रत असतो. त्याची ही अशी अवस्था त्याला भगवंत करते. आता तो आणि भगवंत यात एकत्व येते, तेथे दुजा भाव राहत नाही. त्यांच्यामधील सीमारेषा पुसली जाते. भक्त भगवंत होतो, भगवंत भक्त होतो. पाक करताना पाण्यात साखर विरघळली काय किंवा साखर पाण्यात विरघळली काय, दोन्ही एकच आहे. जसा आपल्याला बाळू रस्त्यात भेटतो, तसा कैवल्यप्राप्त योग्याला ध्यानसमाधी अवस्थेत भगवंत भेटतो. त्याची यात्रा सफळ संपूर्ण होते. त्याला आता आणखी यात्रा सुरू ठेवायचे प्रयोजन राहत नाही. त्याला यात्रा सुरू असताना रस्त्यातच दर्शन प्रसाद मिळतो, तो भगवंत स्वरूप होतो. आता तो आणि भगवंत यामधील अंतर संपुष्टात येते, तो आत्मपरब्रह्म स्वरूप होतो. आता त्याचे संपूर्ण आचरण भगवंतप्रिय असे सहजच होते. तसे त्याला मुद्दाम करावे लागत नाही, कारण तो भौतिकाच्या पलीकडे वर्तन करू लागतो. अगदी सहजच भगवंताला जे प्रिय नेमके तेच यालाही प्रिय होत जाते. याशिवाय अन्य गोष्टी त्याला नको होतात. याच अलौकिक अवस्थेत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, तुका झाला पांडुरंग. सर्व विश्व एकांत होऊन गेले. अशा आत्मपरब्रह्म स्वरूप झालेल्याला सर्व विश्व एकांत होऊन जाते, एकच एक होते. येथे अशी एकही जागा नसते की तेथे भगवंत असत नाही, त्याचे अस्तित्व असत नाही. अहो, विश्वेश्वराशी एकरूपता आली, त्याच्याशी योग जुळून आला की आता येथे दुजे असे काहीही उरत नाही. आता तो या भावावस्थेमधून दूरही होऊ शकत नाही, कारण जरी व्युत्थान व्हायचे असले तरी त्यासाठी जागाच कोठे आहे. आता सर्वत्र स्वस्वरूपता भरून आहे. आता त्याला जे पाहावे ते, जे ऐकावे ते, जे हुंगावे ते, जे स्पर्श करावे ते, ज्याची चव घ्यावी ते, जेथे चालावे तेथे, जेथे हात लावावा तेथे इत्यादी सर्वत्र स्वस्वरूपाची प्रचिती येते. त्याच्यासाठी हे विश्व घर होते, एकांताचे ठिकाण होते, सर्वत्र एकत्व जाणवते. ओवी क्रमांक 36. भलते उतेनी देवे, भलते न भक्त होवावे, बैसला तेथे राणीवे, अकर्मू हा. अर्थात कोण देव झाले आणि कोण भक्त झाले हे गौण आहे. तथापि तो जेथे जातो तेथे तो राणीव म्हणूनच पूजिला जातो
अशाने कोणतेही कर्म केले तरी त्याची भावदशा अबाधित राहते. साखरेचा पाक झाला हे महत्त्वाचे. साखर पाण्यात किंवा पाणी साखरेत विरघळली हे महत्त्वाचे नाही. तसे कैवल्यप्राप्त भक्त भगवंत झाला किंवा भगवंत कैवल्यप्राप्त भक्त झाला हे महत्त्वाचे नाही. तेथे स्वस्वरूपता साध्य झाली हे महत्त्वाचे. कारण या अशा स्वस्वरूपावस्थेत असा समाजात राणीव म्हणूनच पूजिला जातो. समाज त्याला विश्वाच्या सिंहासनावर विराजित करतो. मग अशाने जरी कोणतेही कर्म केले तरी ते प्रभुविभूच्या सेवेला रुजू होते. कारण तो प्रभुसेवा याखेरीज अन्य काहीही करू शकत नाही. त्याचे सहज आचरण तरी ती प्रभुसेवा असते. गवयाचे पोर रडले तरी सुरात रडते. स्वस्वरूपावस्थेत जे होईल ते विश्वाच्या भल्यासाठी असते, सृजनासाठी असते. यामुळे त्याची कोणत्याही कर्मात भावदशा अबाधित राहते, कारण ते कर्म प्रभूच्या चरणी अर्पण होते. ओवी क्रमांक 37. देवाची या दाटणी देऊळा झाली आटणी, देश काळादी वाहणी येईच ना. अर्थात देवळात गर्दी इतकी वाढली की देऊळ लहान झाल्यासारखे झाले. याचप्रमाणे कैवल्य स्थितामध्ये चैतन्य इतके दाट झाले की त्याला स्थलकालाची मर्यादा सांभाळणे अशक्य होऊ लागले. माऊली येथे एक छान उदाहरण देत आहेत. देवळात भक्तांची इतकी गर्दी वाढते की त्यांच्यासाठी ते देऊळ अपुरे होऊ लागते. त्या गर्दीने देवळाचा परिसर भरून जातो. अशावेळी त्या गर्दीच्या मानाने देवळातील आवार लहान होते, गर्दी तेथे सामावेनाशी होते. याचप्रमाणे कैवल्यस्थित ध्यानसमाधी अवस्थेमध्ये परम ऊर्जेने इतका भरून आणि व्यापून जातो की त्याला त्याचा देह तोकडा होतो. यास्तव आता तो देहामधून दूर होतो. हळूहळू त्याला आजूबाजूची जागा अपुरी होऊ लागते. तो सर्व प्रदेश व्यापून घेतो. आता तर तो पृथ्वीबाहेर यात्रा करू लागतो. त्याची यात्रा ब्रह्मांडात सुरू होते. त्याला सर्व बाजूने ब्रह्मांड घेरून घेते. येथे तो भौतिक स्थलकाल विसरून जातो. तो कालातीत होतो. त्याच्या सर्व बाजूने प्रकाशच प्रकाश व्यापला जातो. आता त्याला स्वतःचेच असे नाही तर या ब्रह्मांडाचेही अस्तित्व राहत नाही. आता तर तो परमदिव्य ऊर्जामय होतो. ही ऊर्जा महादिव्य प्रखर धवल असते, तथापि ती परमशीतल असते. ही कैवल्य स्थितीची अंतिम अवस्था असते. ओवी क्रमांक 38. देवी देवोची न माये, मा देवी के अन्वयो आहे, येथ परिवारू बहुये अघडता की. अर्थात अशा या दिव्य अनुभूतीमध्ये जेथे देवदेवता यांचे भान असत नाही तेथे परिवाराचे भान कोठून असणार. माऊली म्हणतात की अशा या परमदिव्य अनुभूतीमध्ये देवदेवता यांचे भान असत नाही, कारण आता या अशा अवस्थेत सर्व काही चैतन्यमय झालेले असते. तेथे चैतन्याला एकत्व आलेले असते. तेथे देव देवी देवता असे काहीही नसते. सर्व परम ऊर्जामय अवस्था असते. सर्वत्र चैतन्याने घेरलेले असते. एका चैतन्याशिवाय अन्य काहीही जाणवत नाही. हे समजण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेले भगवंत श्रींनी अर्जुनाला दिलेले विश्वरूप दर्शन आठवा. अर्जुन रणांगणावर लढाई करण्यासाठी आलेला आहे, परंतु त्याला जेव्हा विश्वरूप दर्शनाच्या प्रसादाचा लाभ झाला तेव्हा रणांगणावर असलेला तो आपल्या सारथ्याची, आपल्या सख्याची ओळख विसरला. तो भगवंत श्रींनाच विचारू लागला की आपण आहात तरी कोण. यास्तव माऊली म्हणतात की जेथे ब्रह्मांडात असूनही देवदेवता यांचेही भान लुप्त होते, तेथे प्रपंच, भौतिक संसार यांचे भान कसे असणार. ही अलौकिक ब्राह्मी स्थिती आहे.
येथे सर्व एकमेव ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्म असते. ओवी क्रमांक 39. ऐसाही स्वामी भृतृसंबंधा, लागी उठली श्रद्धा, ते देवोची नुसधा कामबीजे. अर्थात अशा परिस्थितीत श्रद्धा उद्दीपित झाली तर तेथे स्वामी भक्तलीला सुरू होते आणि त्यामधून चैतन्याची कमाई वृद्धिंगत होत जाते. माऊली म्हणतात की त्या अशा परमदिव्य अनुभूती अवस्थेत भक्ताची भक्ती जागृत झाली तर एक महादिव्य न भूतो न भविष्यती अशी अनुभूती प्राप्त होते. आता याही अशा परमदिव्य अवस्थेत स्वामी आणि भक्त अशी परमदिव्य लीला सुरू होते. या अशा अवस्थेत भक्त भक्ती सुरू करतो. या योगे त्याला भगवंत श्रींकडून प्रतिसाद रूपाने परमदिव्य चैतन्याचा भरभरून महाप्रसाद मिळू लागतो. त्याच्या सभोवतीची चैतन्याची दाटी वाढू लागते. या योगे भक्ताला परम महादिव्य प्रज्ञा प्राप्त होते. जसजशी भक्ती दाट होत जाते तसतशी त्याची प्रज्ञाही दाट होऊ लागते. या परम अलौकिक अशा दिव्य अनुभूतीमधून जेव्हा कैवल्यावस्थ व्युत्थान होतो तेव्हा त्याचे चालचलन पूर्णपणे बदललेले असते. तो आत्मस्वरूप झालेला असतो. त्याची बुद्धी तीव्र झालेली असते. याला योगादिराज पातंजलींनी प्रज्ञा अशी संज्ञा दिली आहे. त्याची आकलनशक्ती महातीक्ष्ण झालेली असते. त्याच्या जीवित कार्यात बदल होतो. ते प्रभू सन्मुख होते. आता वैयक्तिक संसार जरुरी पुरताच उरतो आणि विश्वाचा संसार सुरू होतो. प्रभू कार्यासाठी त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि तो त्याचा प्रचार आणि प्रसार करू लागतो. त्याला सिद्धी मदत करू लागतात. हळूहळू हे कार्य वृद्धिंगत होत जाते. ओवी क्रमांक 40. अवघी या उपचारा, जपध्यान निर्धारा, नाही आन संसारा, देवे वाचुनी. अर्थात योग साधना उपासना हा एक नित्य जीवनाचा अविभाज्य भाग होतो. आता प्रभूचा संसार करणे हेच जीवित कार्य असते. त्या अलौकिक परमदिव्य महानुभवामधून व्युत्थान झाल्यावर कैवल्यस्थिताची योगसाधना आणि उपासना हा त्याच्या नित्य जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला असतो. त्या योगे त्याची प्रज्ञा त्याच्यात स्थिरावते. आता त्याची साधना उपासना ही त्या प्रज्ञेची भूक असते. आता कैवल्यस्थित साक्षात्कारी भौतिक संसारामधून पूर्णपणे दूर होतो. प्रभुविभूचा वैश्विक संसार करणे हेच त्याचे जीवित कार्य सुरू होते. त्याला अन्य काहीही आयुष्य असत नाही. त्याची काळजी सिद्धींद्वारे घेतली जाते. त्याचा प्रत्येक क्षण यासाठीच वेचला जातो. याला अनुसरून तसेच पुण्यवंत त्याच्या सभोवती यायला सुरुवात होते. अशा दिव्य भक्तांची एक मांदियाळी जमते आणि प्रभूची यात्रा मोठ्या थाटामाटात दिमाखात सुरू होते. ही वारी अज्ञाताची असते आणि अज्ञातपणे सुरू राहते. कोण सुरू ठेवते हे एक रहस्य असते. हरिओम.